राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरुदेव भगवान की जय। श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा, अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, श्री सद्गुरुं तं नमामि, गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं, या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिदेवे सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्यसिन्धू भवदुःखहारी
तुझवीन शंभो मज कोण तारी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय तातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं. बोला पुंडलिकवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. सर्वांनी आपण अभंग म्हणायचा आहे पाठीमागे. तीर्थव्रतनेम भावे विन सिद्धी. तीर्थव्रतनेम भावे विन सिद्धी. वायाची उपाधी करिसी जना. वायाची करिसी जना. भाव बळे आकळे एरवी ना कळे. कळे एरवी ना कळे. करतरी आवळे तैसा हरी. आवळे तैसा हरी. पार्याचा रवा घेता भूमीवरी. रवा घेता भूमीवरी. यत्न परोपरी साधन तैसे. परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझे हाती. संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. असा हा हरिपाठाचा 12वा अभंग आहे. आपण आजवर 11 अभंगावर हरिपाठाच्या चिंतन करून झालेला आहे. तर हा 12वा अभंग जो आहे यामध्ये महाराजांनी पहिल्या 2 चरणामध्ये नित्यानित्य ज्ञान म्हणजे विवेक हा दारवंट आपल्याला उलगडून सांगितलेला आहे. 3ऱ्या चरणामध्ये पार्याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. साधन हा दारवंटा सांगितलेला आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझ्या हाती. या चरणामध्ये गुरुसेवा किंवा गुरुभक्ती हा दारवंटा महाराज सांगतात. तिथं निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेत आहेत महाराज. तर पहिल्या चरणामध्ये तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी आणि वायाची उपाधी करिसी जना. याचा अर्थ सरळ असा होतो की ईश्वरावर जर आपला भाव नसेल तर कितीही आपण तीर्थे केली, कितीही नेम केले, कितीही व्रत केली तरी पण काय की ते सिद्धीच जाणार नाही. त्याचं जे पूर्णपणे फळ असतं ते आपल्याला मिळणार नाही. पण त्यामुळे काय होतं की उलट वायाची उपाधी करिसी जना. म्हणजे महाराज म्हणतात की त्यामुळे उलट काय होतं की कर्माचा नाश होतो किंवा इतर लोकांना काय होतो त्याचा त्रास होतो किंवा उपाधी. असा उपाधी हा जो शब्द आहे, उपाधी म्हणजे काय असतं की बाबा पद असतं एखादं, बरोबर. जसं कोणी कलेक्टर आहे किंवा वेगवेगळे पद असतात नाही का. उपाधी म्हणजे काय, ते पद आहे. तर आपण काय करतो की जो ईश्वरावर ज्याचा भाव नसतो तो जर तीर्थाला गेला, तो त्याने जर व्रत केली, त्याने जर नेम केले तर त्याच्या अंगी उपाधी येते. म्हणजे तो स्वतःला काहीतरी उपाधी लावून घेत असतो. म्हणजे मी हे माझे 4 धाम झाले, माझी काशी करून झाली, अजून काय माझे वेगवेगळे जे काय 12 ज्योतिर्लिंग आहेत ते करून झाले. हा जो केल्याचा काहीतरी केल्याचा हा जो अहंकार आहे हा काय करतो, माणसाला उपाधी लावून जातो. आणि ही उपाधी कशी असते, वायाची उपाधी म्हणले महाराजाला. म्हणजे ईश्वर प्राप्तीचं जे ध्येय आहे किंवा आपल्याला हा नरदेह ज्यासाठी मिळालेला आहे ते काम करण्याचा जो आपला प्रवास आहे त्यामध्ये अडथळा आणणारी उपाधी म्हणजे हा अहंकार असतो. आपण पहा मागे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ या अभंगाच्या वेळेस आपण पाहिलं होते की तीर्थाचे 3 प्रकार असतात.
एक असतं स्थावर तीर्थ, दुसरं असतं जंगम तीर्थ, तिसरा असतं नित्य तीर्थ किंवा त्याला मानस तीर्थ असं सुद्धा म्हटलेलं आहे. हे स्कंदपुराणाच्या काशीखंडानुसार अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी म्हणजे लोपामुद्रा यांच्या संवादातून आपल्याला प्राप्त झालं आहे. तर हे जे तिसरं तीर्थ आहे मानस तीर्थ, ह्या मानस तीर्थाचं महाराज इथं थोडक्यात महत्त्व सांगतात आपल्याला या अभंगामध्ये, की तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी. म्हणजे हा जो भाव आपल्याला लागतो तो भाव आपल्या अंगी येण्यासाठी हा मानस तीर्थाची यात्रा आपल्याला करून झालेली हवी आहे. मानस तीर्थामध्ये काय आहे की सत्य तीर्थ आहे, क्षमा तीर्थ आहे, दम तीर्थ आहे. दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह. भूतदया तीर्थ आहे, सरलता हे सुद्धा एक मानस तीर्थच आहे. मधुर वाणी बोलणे हे सुद्धा तितकंच मानस तीर्थ आहे. किंवा धैर्य असणे आपल्या अंगी. आणि सर्वात मोठं तीर्थ, सर्वात मोठं मानस तीर्थ आहे अंतःकरणाची आत्यंतिक शुद्धी. तर त्या काशीखंडामध्ये अगस्त्य ऋषी लोपामुद्रांना सांगताना एक असा श्लोक उच्चारतात की इदम तीर्थम भ्रमंती तामसा जनाः आत्मतीर्थम न जानन्ति कथम मोक्षवरानने. अगस्त्य ऋषी म्हणतात की हे मोठं तीर्थ आहे, ते मोठं तीर्थ आहे, अशी जी भ्रमंती करतात, अशी जी भटकंती करतात ते तामसी जन असतात. आणि असे लोक काय करतात, जे सर्वात मोठं आपलं आत्मतीर्थ आहे, म्हणजे परमात्मा जर आपल्याला खरंच अनुभवायचा असेल तर आपला आत्मतीर्थ आपण जाणून घेतलं पाहिजे. असे लोक आत्मतीर्थाला जाणत नाहीत. उलट त्यानं काय होतं की कथम मोक्षवरानने, अशा लोकांना मोक्ष प्राप्त करणे शक्य नाही असं महाराज म्हणतात त्या ठिकाणी. तसंच जो माणूस लोभी असतो, दुसऱ्याची निंदा करणारा असतो, क्रूर असतो, पाखंडी असतो, विषयासक्त माणूस असतो, अशा माणसांनी तीर्थामध्ये जाऊन किती जरी स्नान केलं तरी पण त्याची शुद्धी होत नसते. पहा, त्याच्या कर्माची शुद्धी होत नाही, त्याच्या प्रारब्धाची शुद्धी होत नाही. जसं शरीराचा मल आपण तीर्थामध्ये स्नान करतो किंवा रोज स्नान करतो, म्हणजे काय करतो की शरीरावरचा जो मळ असतो तो काय करतो आपण दूर करतो, आपलं शरीर स्वच्छ करतो. पण हा शरीराचं जे मल आहे ते दूर केल्यामुळं माणूस वरवर शुद्धीला प्राप्त होतो. पण तो मनातला जो मळ आहे तो दूर करणे म्हणजे हे अंतःकरणाची शुद्धी आहे. ज्याप्रमाणे त्यात एक उदाहरण देतात अगस्त्य ऋषी की ज्याप्रमाणे मदिरेचा भरलेलं मटका आहे किंवा एका दारूची भरलेली घागर आहे समजा, तर त्या घागरीला आपण वरून किती जरी धुतलं, वरून किती जरी स्वच्छ केलं, त्याला हिऱ्या माणिकांनी मडवलं, जरी सोन्याने मडवलं, मोत्यांनी मडवलं, किती जरी त्याला सजवलं किंवा स्वच्छ केलं तरीही, आता आपण सांगा ते पात्र ज्याच्यामध्ये मदिरा आहे, ज्याच्यामध्ये अमंगळ असं द्रव्य आहे, ते द्रव्य अमंगळ असणारं जे भांडं आहे, जी घागर आहे, त्याला वरून किती जरी आपण स्वच्छ केलं तरी पण ते पवित्र होईल का? तर नाही, असं महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे आहे की आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध नाही तोपर्यंत आपण किती जरी तीर्थ केली, किती जरी व्रत केले, किती जरी नियम केले तरी काय आहे ते वायाची उपाधी आहे, म्हणजे ते नष्टच होणार आहे. जसं कावळ्याचा रंग असतो, जसा कावळ्याचा रंग काळा असतो, तो किती जरी त्याला घासलं, किती जरी त्या कावळ्याने आंघोळ केली तरी त्याचा रंग जाणार आहे का? तसंच मलिन चित्त असणाऱ्या व्यक्तींचं असतं. किती जरी आपण तीर्थव्रत नेम केले तरी पण आपलं त्याचं काय होतं की जीवन काही त्याचं सुफळ होत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर असं आपल्याला अगस्त्य ऋषी सांगतायत की इदम तीर्थम भ्रमंती तामसा जनाः आत्मतीर्थम न जानन्ति कथम मोक्षवरानने. ज्याला आत्मतीर्थ कळालं नाही, ज्याला परमात्म्याचं भजनाचं तीर्थ कळालं नाही, ज्याला सत्संगाचं तीर्थ कळालं नाही, ज्याला साधू संतांच्या संगतीचं तीर्थ कळालं नाही, अशा लोकांनी किती जरी तीर्थामध्ये आंघोळ केली, किती जरी व्रत केले, किती जरी नियम केले तरी काय आहे ते वायाची उपाधी करीसी जना.
त्यामुळे उलट काही काही लोकांमुळे तर दुसऱ्यांना त्रासच होऊन जाईल. आपण पाहतो की तीर्थामध्ये काही लोक असे असतात की जे पंढरपूरला येतात, आळंदीला येतात, देहूला येतात किंवा इतर तीर्थाच्या ठिकाणी येतात, परंतु त्यांचा त्रास दुसऱ्याला होतो. त्यांचं काही साध्य तर होत नाही, परंतु वायाची उपाधी करीसी जना. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आपल्या सर्वांना माहीत आहे. जर पाणीच निर्मळ नसेल तर किती जरी साबण लावून आंघोळ केली तर काही साध्य होणार आहे का? किंवा जीवन या नावाचा सरळ सरळ अर्थ आपण जीवन जरी घेतला तरी आपलं चित्त जर शुद्ध नसेल, आपलं जीवन कर्म जर शुद्ध नसतील, तर आपण किती जरी तीर्थव्रताचे साबणं लावले तरी पण आपल्याला काय होणार नाही, आपलं चित्त शुद्ध नाही होणार. आणि अशा ठिकाणी बोधसुद्धा वाया जातो असं तुकाराम महाराज म्हणतात. असे लोक सत्संगात गेले किंवा तीर्थाच्या ठिकाणी गेले तरी ते कसे अमंगळच असतात. एक दृष्टांत आहे पहा, की आता होळी असते बघा, आपण होळी काय करतो, साजरा करतो. त्यावेळेस काय करतो की प्रत्येकाला आपण जो येईल त्याला काय करतो, रंग लावतो होळीचा, बरोबर आहे. जो येईल त्याला त्या दिवशी काय म्हणतात, बुरा न मानो होली आहे, नाही का. तर असाच एक माणूस होता महाराज, की तो फार धनाढ्य माणूस होता. पूर्ण काय म्हणतात त्याच्या गल्लीमध्ये, त्याच्या कॉलनीमध्ये, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचं खूप नाव होतं की एक धनाढ्य व्यक्ती म्हणून, खूप धनी असलेला व्यक्ती. परंतु तो जेवढा धनी होता तेवढाच तो कंजूससुद्धा होता. म्हणजे कधी तो सप्त्याला पट्टी द्यायचा नाही, कधी तो आपल्या मंदिरात येऊन भजनाला बसायचा नाही. तर असा माणूस होता जो कधीच कोणामध्ये रमत नव्हता. पण त्या दिवशी काय होती, होळी होती. आपण लक्ष देऊन हा दृष्टांत आहे का बरं का. याच्यानंतर या दृष्टांचा जो सिद्धांत आहे तो खूप महत्त्वाचा आहे. अशी होळी होती एका दिवशी आणि गल्लीमध्ये मुलं काय करू लागले, तरुण मुलं जे येईल त्याला रंगवू लागले, रंग लावू लागले. तेवढ्यात तो जो धनाढ्य माणूस आला होता तो कॉलनीमध्ये आला, नेमकाच घरातून बाहेर आला आणि कुठेतरी त्याला जायचं होतं. परंतु पोरांनी काय केलं की त्याच्या चेहऱ्यावर काय केला, रंग लावला. आणि काय काय पोरांनी तर मुद्दामच अजून डांबर लावलं, काय लावायचं ते लावलं, म्हणजे रंग याचा जाऊच नाही 10-12 दिवस. तो घरामध्ये गेला परत आणि आता त्या पोरांनी काय केलं, खिडकीतून वाकून बघितलं की हा आता नेमका काय करतो घरात जाऊन, याला आपण एवढं भरवलं आहे आता की याचा रंग निघतो का बघूयात. थोड्या वेळाने तो बाथरूममधून बाहेर आला आणि सगळ्यांनी बघितलं त्या खिडकीमधून, तर अरे चेहऱ्यावर एक डागसुद्धा नाही, डांबर लावूनसुद्धा डाग नाही आला त्याच्या चेहऱ्याला. कसं काय, तर त्याला लक्षात आलं की खिडकीमधून मुलं बघतायत. तर तो जोरजोरात हसू लागला आणि त्या मुलांना म्हणू लागला की मी काय केलं होतं, माझ्या चेहऱ्याच्या आकाराचं एक प्लास्टिकचं मास्क आणलं होतं म्हणला, आणि तो मास्क मी चेहऱ्यावर लावून बाहेर आलो होतो म्हणला. तुम्हाला ओळखूसुद्धा आलं नाही, कारण मी धनाढ्य आहे ना, मी काही पण खरेदी करू शकतो. मी ते मास्क अशा प्रकारचं खरेदी केलं होतं आणि ते चेहऱ्यावर लावून बाहेर आलो होतो, तुम्हालासुद्धा ते कळलं नाही. आणि आता मी काय केलं, तो रंग लागलेला मास्क आहे तो उतरून ठेवला बाथरूममध्ये, कचऱ्यामध्ये फेकून दिला आणि आता माझ्या चेहऱ्यावर एकसुद्धा डाग नाही आहे. तर असे हे जे मास्क आहे किंवा हे जे आवरण आहे महाराज, असं आवरण लावून अनेक लोक मंदिरात येतात. असे आपल्या चित्ताला असे आवरणं लावून अनेक लोक सत्संगात जातात, कीर्तन ऐकायला जातात, तीर्थाच्या ठिकाणी जातात. परंतु त्यांना भगवन नामाचा रंग लागत नाही, त्यांना भक्तीचा रंग लागत नाही. का? हे आवरण आहे ना, चित्तावर चढलेलं आवरण आहे. कसं आहे महाराज, विचारसागर ग्रंथामध्ये चित्ताच्या काय म्हणू आपण त्याला, अंतःकरणाचे 3 दोष सांगितलेले आहेत. ऐका बरं का, विचारसागर ग्रंथामध्ये. तर पहिला तो दोष आहे की मल, हा पहिला दोष आहे. मल म्हणजे अज्ञान असणे किंवा ज्या गोष्टीतून, संसारी गोष्टीतून सुख मिळवण्याची जी वृत्ती आहे त्याला आपण मल म्हणू. दुसरा असतं विक्षेप. विक्षेप म्हणजे काय की थोडक्यात की आयना आहे, म्हणजे काय, आरसा आहे, त्या आरशावर धूळ साचलेली आहे ना, त्या आरशावर धूळ साचलेली आहे म्हणजे त्याच्यावर काय आहे, मळ आहे, बरोबर. म्हणजे मल हे पहिलं आवरण. तसं मनावर धूळ साचलेली असणं म्हणजे हे काय झालं, मल झालं. पण तो आरसा आपण स्वच्छ केला आणि आता तो आरसा जाऊन असा हलतोय म्हणजे त्याचा विक्षेप होतोय. आपल्याला आरशात तोंड दिसेल का आपलं, नाही दिसणार. हा जो विक्षेप आहे ना, विक्षेप म्हणजे काय की आपल्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात, नाही का. एका ठिकाणी शांत आपण जरी बसलो ना की काही जणांच्या किंवा आपल्याही मनात कधी कधी काय होतं की वेगवेगळे विचार चालू असतात. पट्टी ते
चालूच असते, काही ना काही विचार चालू असतात नाही का. हे झालं विक्षेप. तिसरं जे आहे ना ते झाला आवरण. म्हणजे तिसरा जो दोष सांगितला अंतकरणाचा तो म्हणजे आवरण हा दोष आहे. आता हा आवरण जर हे आवरण लावून जर आपण संतांकडे गेलं, सत्संगात गेलं, सद्गुरूंकडे गेलं किंवा तीर्थाच्या ठिकाणी गेलं, कुठे जा, भजनात जा, कीर्तनात जा, तरीही आपल्याला आत्मानंदाचा तो जो रंग आहे तो लागू शकत नाही. का? कारण ते आवरण आहे. त्या आवरणाचे सुद्धा 2 प्रकार असतात बघा, की आस्वापादक आवरण एक असतं आणि दुसरं असतं आव्हानापादक आवरण. हे 2 प्रकार असतात. आस्वापादक म्हणजे काय महाराज? आस्वापादक आवरण म्हणजे की सुरुवातीला काय असतं की भक्ताला हे माहीतच नसतं की देव कुठे असतो. म्हणजे देवाचं नेमकं काही जण म्हणतात की देव आकाशात असतो, कुठेतरी कुठल्या तरी लोकात असतो, वरती अशी मानणारे काही लोक असतात. त्यांना देव नेमका कुठे शोधायचा हेच माहिती नसतं. हे काय झालं? आस्वापादक आवरण झालं. दुसरं आव्हानापादक आवरण. हे आव्हानापादक आवरण आहे ना, हे कोणत्या साधकांवर किंवा कोणत्या भक्तांवर झालं की ज्याला माहीत आहे की देव कुठं आहे. प्रत्येक ठिकाणी चराचरात देव आहे, सत्संगामध्ये देव भेटतो किंवा कीर्तनामध्ये जो आनंद येतो आपल्याला भगवान नामाचा उच्चार केल्यानं, त्याच्यात आनंदामध्ये देव भेटतो, हे त्यांना माहीत असतं. पण थोडीशी शंका आपल्या चित्तामध्ये असते की आपल्याला जे आत्मसाक्षात्कारापर्यंत जाण्याची जी हे आहे ना, की थोडीशी आपली काय असते की मनामध्ये कुठंतरी शंका असते. ते आहे आव्हानापादक आवरण. म्हणून महाराज आपण ज्यावेळेस भजनात जात असतो, ज्यावेळेस कीर्तनात जात असतो, ज्यावेळेस सत्संगामध्ये जात असतो ना, त्यावेळेस आपलं हृदय जे आहे आवरणाशिवाय घेऊन जायचं असतं. आपलं चित्त जे आहे ते आवरणाशिवाय घेऊन जायचं असतं, किंवा थोडक्यात सांगायचं तर कोरं मन घेऊन जायचं असतं. सत्संगामध्ये, कीर्तनामध्ये, साधूच्या दर्शनाला, सद्गुरूंच्या दर्शनाला आपलं मन कोरं घेऊन जायचं असतं. म्हणजे काय होईल? त्या कोऱ्या मनावर आपले सद्गुरू किंवा संत काय लिहितील? चांगदेव 65 लिहितील. आपल्याला माहीत आहे चांगदेव महाराजांनी काय केलं होतं? कोरपत्र पाठवलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? त्याच्यावर 65 ओव्या लिहून चांगदेव महाराजांना पाठवल्या. मुक्ताबाई म्हणाल्या त्यावेळेस की काय रे दादा, चांगदेव अजून 1400 वर्ष जगला पण अजून कोराच्या कोराच आहे नाही का. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले माहिती आहे का? अगं मुक्ता, नसू दे त्याच्यावर सुवर्ण अक्षराने काही लिहिलेलं त्या पत्रावर किंवा चांगदेवाच्या चित्तावर, चांगदेव महाराजांच्या हृदयावर काही सुवर्ण अक्षरं लिहिलेली नसू देत, परंतु कमीत कमी राग, द्वेष, अहंकार, शिव्या, शाप हे तरी लिहिलेलं नाही ना त्यांच्या चित्तावर. हेच चांगलं आहे. कारण कोरं चित्त जर असेल तर सद्गुरूंना, संताला काहीतरी लिहिता तरी येईल त्याच्यावर. म्हणून भक्ताची किंवा शिष्याची ही कोरी अवस्था असणं पण खूप महत्त्वाचं असतं. आणि ही जी शुद्ध अवस्था आहे ही शुद्ध भावना झाली, कोरी भावना म्हणजे बरं का. म्हणून महाराज 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि करतरी आवळे तैसा हरी. म्हणजे हा परमात्मा जो आहे तो भावाच्याच बळावर कळू शकतो आपल्याला. चांगदेव महाराजांनी कोरं पत्र का पाठवलं बरं? की चांगदेव महाराज ज्यावेळेस पत्र लिहायला बसले ना, तर त्यावेळेस त्यांना सुरुवातीला असं वाटलं की काय लिहावं बाबा पत्रात, मायना काय लिहावा, अनेक आशीर्वाद लिहावेत का ज्ञानेश्वर महाराजांना, कारण त्यांचं वय लहान आहे म्हणून. तर त्यांच्या मनात भावना निर्माण झाली, हा भाव निर्माण झाला ज्ञानेश्वर महाराजांबद्दल की आपण जर अनेक आशीर्वाद असा मायना लिहावा, तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे आहेत, आपल्यापेक्षा वयानं नसले तरी काय आहेत, ज्ञानानं मोठे आहेत, बरोबर. आणि साष्टांग प्रणिपात लिहावा का, तर ते सुद्धा नको वाटलं. का? कारण वयानं लहान आहेत. ही संभ्रम होता, परंतु ही जी भावना होती ज्ञानेश्वर आता पहा की ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारी अनेक व्यक्ती होती. त्यांचे जीवन चरित्र आपण जर पाहिलं ना, की ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे अनेक व्यक्ती होती. जसे विशोबा शास्त्री झाले, त्यांचा नंतर विशोबा खेचर केला महाराजांनी. पण विशोबा शास्त्री यांचं काय होतं सुरुवातीला, की ज्ञानेश्वर महाराजांचं जे संतत्व आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं जे प्रभुत्व आहे ते त्यांना लवकर उमजलं नाही. परंतु चांगदेव महाराजांना त्यांचं जे ज्ञानाचं जी पातळी आहे, ज्ञानेश्वर हे ज्ञानियांचे राजे आहेत, हे जे त्यांच्यात संतत्व आहे हे चांगदेव महाराजांनी त्याच क्षणी ओळखलं. कधी? ज्यावेळेस ते पत्र लिहायला बसले एकदम सुरुवातीला.
म्हणून हा भाव आपल्या हृदय असला पाहिजे. संतांप्रती, भगवंताप्रती, परमात्म्याप्रती हा भाव असणं फार फार महत्त्वाचे आहे. आणि ह्या भावाच्या बळावरच काय होतं आपल्याला, की संत किंवा भगवंत काय होतात, की भाव बळे आकळे एरवी ना कळे. ह्या भावाच्या बळावरच आपण संतांना ओळखू शकतो किंवा ह्या भावाच्या बळावरच आपण काय करू शकतो, भगवंताला ओळखू शकतो. पहा की भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा 39वा श्लोक आहे की हा भाव कशाने प्राप्त होतो किंवा हा भगवंत कशाने प्राप्त होतो किंवा हे भगवंताचं ज्ञान आहे ते प्राप्त करण्यासाठी माणसाच्या अंगी कुठले गुण असावे लागतात. की भगवद्गीतेत असं म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम यत्परः सते संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम मचिरेणाधी गच्छती. म्हणजे काय, की जितेंद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियांवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यानंतर तत्परः म्हणजे तत्पर असेल, जो साधनेमध्ये तत्पर असेल, जो आपल्या इंद्रियांना वश करण्यामध्ये तत्पर असेल, आपला अहंकार नाहीसा करण्यामध्ये तत्पर असेल, असा मनुष्य. आणि श्रद्धावान मनुष्य ज्यांच्या मनामध्ये अकाट श्रद्धा आहे, अफाट श्रद्धा आहे, ज्यांच्या मनामध्ये कधी न मिटणारी श्रद्धा आहे, अशा माणसांनाच काय होतं की ज्ञानाची प्राप्ती होते आणि तात्काळ भगवत प्राप्तीचं सुख अनुभवायला येतं. यावर ज्ञानेश्वर महाराज खूप छान ओव्या लिहितात बघा. त्यापैकी एक ओवी मी आपल्याला सांगतो. जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले ने घे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. आता पहा, हे जे ना, जो मनासी चाड न सांगे, माझ्याकडे आम्ही त्या दिवशी सार्थ ज्ञानेश्वरी विकत आणली, तर त्याच्यामध्ये हे जे अर्ध जे पद आहे ना, हे जे एक पद आहे ना, जो मनासी चाड न सांगे, याचा खूप छान अर्थ त्यात लिहिलेला आहे. त्यात काय लिहिलं आहे की जो मनासी चाड न सांगे, याचा अर्थ त्यात लिहिलेला आहे की जो मनाच्या ज्या वासना आहेत किंवा मनाचे जे विचार आहेत, मनाची जी सुखबुद्धी आहे संसाराप्रती, ती मनाची सुखबुद्धी आपल्या इंद्रियांना सांगत नाही. म्हणजे मनात आलं की आता मला हे सुख उपभोगायचं आहे, मनात आलंच आज एकादश आहे तरी मला काहीतरी चविष्ट खायचं आहे, हे फक्त मनातच राहू द्यायचं. मनाचं इंद्रियांना नाही सांगायचं, मनाचं लगेच आपल्या जिभेला नाही सांगायचं. चाड करायचं. हां, चाड नाही करायची. म्हणजे चाड म्हणजे काय, याचं त्याला लावून सांगणं, त्याचं ह्याला लावून सांगणं. मन जे आपल्याला म्हणते ना, त्याचं ते आपलं इंद्रियांना नाही सांगायचं. म्हणून महाराज म्हणतात जो मनासी चाड न सांगे. आणि नंतर म्हणतात जो प्रकृतीचे केले नेघे. म्हणजे आपण जे कार्य करतो, आता आपण प्रवचन करतो, आपण भजन करतो, आपण कीर्तन करतो, किंवा आपण जे काही कार्य करतो चांगलं वाईट, ते जे काही आहे ते वाईट झालेलं कर्म, त्याबद्दल आपण भगवंतांना क्षमा मागतोच. परंतु जे चांगलं झालेलं कर्म आहे, आपण कुठेतरी तिथं अहंकारामध्ये अडकतो. पहा की आपण हे चांगलं काम करतो, आपण चांगले आहोत, आपल्या अंगी हा गुण आहे, आपण असे आहोत, आपण तसे आहोत. हे जे आहे ना, हे महाराज त्याला म्हणतात की हे काय आहे, हे प्रकृतीनं केलेलं आहे, आपण केलेलं नाही. किंवा प्रकृती ज्याच्या अधीन आहे, प्रकृतीचा जो स्वामी आहे, अशा भगवंताने ते करून आणलेलं आहे. आपण काय आहोत, आपण केवळ निमित्त मात्र आहोत. म्हणून महाराज म्हणतात जे प्रकृतीचे केले ने घे. पुढे म्हणतात महाराज जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. आपल्या सुखाचं सोर्स का, त्याला आपण मराठीत त्या म्हणू की आपण सुखाची विहीर समजा, किंवा सुखाचा तलाव आपल्यासाठी कुठला असला पाहिजे, की भगवंताप्रती श्रद्धा असणं. हेच आपला काय सुखाचा, आपण सुख कुठून अनुभव केला पाहिजे, किंवा आपण सुख अपेक्षित कुठून केलं पाहिजे, की भगवंताच्या चरणी आपली जी श्रद्धा आहे त्याच्याकडूनच आपण काय केलं पाहिजे, सुख हे केलं पाहिजे. आता संसाराकडून जर आपण सुखाच्या प्राप्तीची आशा जर करू ना महाराज, आपल्याला नक्की दुःख भोगायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की साप असतो, एक विषधर साप आहे समजा, त्याच्यापुढे जाऊन आपण बसलो ना, आपण जर अमृताची आशा करत असू तर ते पूर्ण आपली आशा होणार आहे का, तर नाही, ती आपली आशा कधीच पूर्ण होणार नाही. बरोबर आहे ना. जसं पेट्रोल पंपावर गेलो आपण आणि तिथं जर आपण म्हणलो की 1 लिटर अमृत भरा आपल्या गाडीमध्ये, असं होणार आहे का, नाही, ते पेट्रोलच भरणार आहेत. तसं आहे महाराज की श्रद्धेचे निय संभोगे सुखिया झाला. आपल्या सुखाचा जो स्रोत आहे तो काय पाहिजे की भगवंताची भक्ती आणि भगवंताप्रती प्रेम हाच पाहिजे.
ह्या 3 गोष्टी, जितेंद्रिय असणं, साधन तत्पर असणं आणि श्रद्धावान असणं, ह्या 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त जे लोक विवेकहीन असतात, जे लोक श्रद्धारहित असतात, जे लोक संशयी असतात, म्हणजे संशय म्हणजे कशामध्ये, शास्त्रामध्ये संशय, समजा गाथ्यामध्ये हा अभंग आला, महाराजांनी हा अभंग का लिहिला असेल, म्हणजे शंका येणं, ही शंका नसली पाहिजे माणसाच्या मनामध्ये. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये असंच का म्हटलं, ही शंका असली नाही पाहिजे महाराजांनी. आपल्या काय असली पाहिजे, जीवनामध्ये शंका असली नाही पाहिजे. आपले सद्गुरू आपल्याला असंच का सांगतात, ही शंका नाही असली पाहिजे आपल्या मनामध्ये. ते स्वामी कोण होते, स्वामी समर्थ, जे शिवाजी महाराजांचे गुरु म्हटले जातात, तर त्यांनी काय की रामदास स्वामी, रामदास स्वामीचे एक शिष्य होते पहा. त्या शिष्याचं नावसुद्धा मला आठवत नाही आहे, कारण हे आत्ता सहज माझ्या मनात आलं म्हणून मी बोलतो, हे नव्हतं केलं. तर एकदा काय झालं, रामदास स्वामी एखाद्या ठिकाणी एका शेतामध्ये मुक्कामाला होते, शेताच्या काठी समजा तिथं एक विहीर होती पहा. तिथं ती विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये पिंपळाचं झाड आलेलं होतं पहा. तो पिंपळाचं झाड कसं, आता विहिरीमध्ये पिंपळाचं झाड कसं आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. तर महाराजांनी आपल्या शिष्यांना काय सांगितलं की तू जे पिंपळाचं झाड आहे, मला खाली आंघोळीला जायचं आहे विहिरीमध्ये, ते पिंपळाचं झाड माझ्या वाटेत येतं आहे आणि त्या वाटेमध्ये जे माझे पिंपळाचं झाड येतं ना, तुम्ही काय करा, ते पिंपळाचं झाड तोडा. पण कसं तोडा, त्या पिंपळाचे झाडाच्या बाहेरच्या साईडला फांदीकडे तोंड करायचं, खोडाकडे नाही बरं, फांदीकडे तोंड करून नाही, खोडाकडे तोंड करून बसायचं आणि आपल्या समोर जे खोड असेल त्या खोडाला तोडायचं. आता पहा, असं जर केलं तर काय होणार आहे, ती फांदी तुटून, ते खोड तुटून, त्या खोडासहित तो जो शिष्य जो कोणी जाणार आहे तो त्या विहिरीत पडणार आहे. सगळे शिष्य पळून गेले, कोणीच ऐकलं नाही, एकच शिष्याने ऐकलं फक्त. आणि तो शिष्य गेला, तो तशी जसं सांगितलं तशी ती पिंपळाचं ती जी फांदी होती ती तोडली आणि विहिरीत पडला महाराज. आणि विहिरीत जसा पडला, पाण्यात खाली गेला, तसं त्याला तिथं श्रीरामांचं दर्शन झालं. पहा, आधी काय वाटत होतं की बाकीचे शिष्य म्हणत होते की आपले गुरु म्हातारे झालेत, आता आपल्या गुरूंना आता काही कळत नाही बहुतेक, त्यांच्या लक्षात येत नाही की असं जर केलं तर जो कोणी तसं झाड तोडेल तो खाली पडेल, त्याला लागेल, किंबहुना तो पाण्यात बुडून मरेलही. परंतु ज्याच्या मनात संशय होता त्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही, ज्याच्या मनात तिथं संशय नव्हता त्याला काय झाला, आत्मसाक्षात्कार झाला. तर महाराज म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ऐके जया प्राणियांच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले कोणी काही, वरी मरण चांग. महाराज म्हणतात की ऐका प्राणियांनो, ऐका की अशा ज्ञानाची आवड ज्याच्या ठाई नसेल, ज्ञानाची आवड ज्याच्या ठाई नसेल, तयाचे जियाले म्हणून काही, म्हणजे तो जिवंत आहे असं म्हणणं सुद्धा कामाचं नाही, त्यापेक्षा तो वरी मरण चांग, तो मेलेलाच बरा, असं महाराज म्हणतात. असे संशयी लोक असतात पहा. काही एक दृष्टांत सांगतो आपल्याला की एक संत होते, ही घडलेली घटना आहे बरं का, आमच्या गुरुदेवांचे मित्र संत होते. त्यांचा एका ठिकाणी असा सत्संग चालू होता. आता महाराज ते सत्संग चालू होता आणि सत्संगामध्ये त्यांनी म्हटले की कोणाला काही जर आध्यात्मिक प्रश्न असतील तर काय करा, मला विचारा, जेणेकरून तुमच्या शंकांचं समाधान होईल. तर कोणी काही विचारलं, कोणी काही विचारलं. त्यामध्ये एक कलेक्टर होता महाराज, IAS ऑफिसर होता आणि तो कलेक्टर त्यांचा शिष्यच होता. परंतु त्याने विचारलं की महाराज, मी कलेक्टर आहे, मी IAS ऑफिसर आहे, मी एवढ्या मोठ्या पदावर आहे, तर माझ्यासाठी म्हणून अशी काहीतरी एक सेवा सांगा, किंवा माझ्यासाठी, म्हणजे मी कलेक्टर आहे ना, उच्च पदावर आहे, माझ्यासाठी असं काहीतरी स्पेशल काहीतरी एक साधन सांगा किंवा सेवा सांगा जी की मी करू शकेल. तर ते संत काय म्हटले माहिती आहे का महाराज, की पहा, आता खरे जे ब्रह्मज्ञानी संत आहेत ना महाराज, ते इंद्राला देखील रंक समजतात बरं का, इंद्राला देखील ते गरीब समजतात. मग अन्यस्य का वार्ता, असं शास्त्र सांगतं. म्हणजे ते इंद्रांना जर गरीब समजत असतील तर मग राजा असेल, कोणी मोठ्या पदावरचा माणूस असेल, त्याची तर त्यांच्या समोर काहीच गणती नसेल. म्हणून त्या संतांनी काय म्हटले माहिती आहे का, एवढंच म्हटले की बाबा काय कर, तू रामनामाचं काय कर, भजन कर, हीच तुझ्यासाठी मोठी सेवा आहे सध्या तरी. म्हणून ते भजन कसं करायचं ते सुद्धा त्यांनी सांगितलं. चला आता आपण काय करूयात, थोडंसं भजन करूयात त्यांच्यासोबत, नाही का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम.
भेंडी पळून जाईल. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. तर अशा प्रकारे त्या महाराजांनी थोडंसं कीर्तनसुद्धा करून दाखवलं बरं का. आता ते त्या कथेत नव्हतं, परंतु वक्त्याला असा अधिकार असतो महाराज की बसलेल्या जे श्रोते आहेत त्यांना त्यांच्या अनुरूप थोडंसं काय करायचं, त्याच्यामध्ये कथेमध्ये थोडासा बदलही करू शकतो, म्हणजे भजन वगैरे जोडणं वगैरे. तर त्या संतांनी काय केलं की त्या IAS ऑफिसर जो होता त्यांचा एक शिष्य, तर त्याला सांगितलं की तू काय कर, असं रामनामाचं रोज भजन करत जा, सध्या तरी तुझ्यासाठी हेच पुरेसं आहे. परंतु तो परत म्हटला की महाराज मी IAS ऑफिसर आहे, हे भजन करणं वगैरे तुम्ही इतर शिष्यांना सांगा, माझ्यासाठी काहीतरी माझ्या लायकीचं सांगा, म्हणजे आश्रम बनवून दे, मला काहीतरी एवढी इमारत बनवून दे, लोकांच्या जेवणाची सोय कर, असं काहीतरी सांगा जेणेकरून मी माझं धन वापरू शकेल. की महाराज म्हणले आता पहा की संत जरी रागवले ना तरी पण त्याच्यामागे समोरच्याचं हितच असतं. ते महाराज काय म्हटले माहिती आहे का, रागात म्हटले की तुझ्यासारख्या गाढवाला अजून काय सांगायचं, असं महाराज म्हटले. आणि त्यांचा पुढचा सत्संग सुरू राहिला सत्संग. आणि असं ऐकून तो जो IAS ऑफिसर होता महाराज, तो गप्प राहिला. बाकीचे जे प्रश्न विचारणारे होते ते सुद्धा गप्प राहिले. म्हणजे कोणाची हिंमत नाही झाली की महाराजांसमोर आता काही प्रश्न विचारायची, कारण एवढ्या मोठ्या IAS ऑफिसरला जर महाराज असं म्हणतात तर आपली काय गत आहे. म्हणून कोणीच प्रश्न नाही विचारला, सत्संग चालू राहिला. थोड्या वेळानं काय झालं की महाराज म्हणले का बरं तुम्ही आता प्रश्न का विचारत नाही आहेत मला, म्हणजे एकतर तुम्हाला पूर्णपणे ज्ञान झालं का, आत्मसाक्षात्कार झाला का, जेणेकरून तुमच्या मनात प्रश्न येत नाही आहेत आध्यात्मिक, का तुम्ही मला घाबरताय का. तर तेवढ्यात एक जण म्हटला महाराज की तुम्ही आताच आम्हाला रागवले, आपल्या ह्या साधकाला म्हणले की तुझ्यासारख्या गाढवाला एवढंच बरं आहे असं म्हटले. मग तो पण म्हटला महाराज हो, मग त्याच्यामुळे आम्ही शांत झालो. तर महाराज काय म्हटले माहिती आहे का, तिथे सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं का. अरे म्हटले तुम्ही गाढव हा शब्द ऐकून, म्हणजे ही तुम्ही समजा प्राण्याचं नाव ऐकलं मानलं किंवा एखादी शिवी किंवा शाप म्हणून याला गृहीत धरलं ते मला माहिती नाही, परंतु गाढव हा शब्द ऐकून तुम्ही जेवढे सचेत झाले किंवा तुम्हाला जेवढा त्याचा अंतःकरणावर प्रभाव पडला, तुम्हाला गाढव ना एवढं ऐकून तुम्ही जसे काय झाले की चुप्प झाले, तुम्हाला त्या शब्दाची जशी झळ पोचली ना महाराज, तशी रामनामाची झळ का नाही पोचली. म्हणजे जर तुम्हाला रामनामाविषयी किंवा भगवंताच्या प्रेमाविषयी किंवा सत्संगातला एखादा शब्द तुम्हाला काय नाही एवढा टोचला, मी एवढा आत्मा परमात्म्याचं ज्ञान देत होतो, एखादा त्यातला शब्द टोचायचा असता, एखाद्याला आत्मसाक्षात्कारसुद्धा झाला असता त्याच्यामुळे, पण तुम्हाला रामनामाविषयी एवढी आवड नाही, तुम्हाला एखाद्या सत्संगातील चांगल्या गोष्टी विषयी किंवा एखाद्या ग्रंथातील चांगल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या एखाद्या ओवीप्रती एवढं प्रेम नाही, एखाद्या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रती एवढं प्रेम नाही, जेवढा त्या प्रभाव त्या गाढव नावाचा तुमच्यावर झाला. एखाद्या शिवीचा जेवढा आपल्यावर प्रभाव होतो ना आपल्या मनावर, तेवढा आपल्याला जर प्रभाव आपला हरिनाम ऐकून होत नसेल तर आपलं जीणं काय आहे मुश्किल. म्हणजे महाराज जसं म्हणतात की वरी मरण चांग, म्हणजे त्याचं मरणच चांग आहे, अशा लोकांचं मरणच चांग असं ज्ञानेश्वर महाराज म्हटले. तर असं असतं महाराज की हा जो संशय असतो ना, हा संशय अशा प्रकारे आपला दूर झाला पाहिजे. आणि आधी जसं सांगितलं, आपण आधी जशी चर्चा केली तसं आपलं हृदय कसं असलं पाहिजे, सत्संगात गेल्यावर, भगवंताच्या ठिकाणी गेल्यावर, भजनात गेल्यावर, कीर्तनात गेल्यावर, सद्गुरूंकडे गेल्यावर आपलं मन कोरं असलं पाहिजे. कोणासारखं, चांगदेव महाराजांसारखं. म्हणजे त्याच्यावर काय होईल, चांगदेव 65 लिहिल्या जाईल. परंतु ज्याचं मन भरलेलं आहे वेगवेगळ्या संशयाने, अज्ञानाने, वेगवेगळ्या नको त्या गोष्टींनी, त्याच्या मनावर काहीच लिहिता येत नाही महाराज. त्याचं मन मग जसं आहे तसंच राहून जातं. त्यानं किती तीर्थव्रत केली, तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी आपला असा काय आहे अभंग आहे. त्यानं किती तीर्थ केली, त्यानं किती व्रत केले, नियम केले,
परंतु भगवंताप्रती आत्मा परमात्म्याविषयी ज्याला ज्ञानाची आवड नाही ना महाराज, त्याचं काय म्हणतात महाराज की जीवनसुद्धा कसं आहे, वाया आहे, वायाची उपाधी करीसी जना. आणि मग त्याला काय असावं लागते की भाव असावा लागतो. भाव बळे आकळे आणि एरवी ना कळे, काय न कळे करतरी आवळे तैसा हरी. बघा किती सुंदर उदाहरण महाराजांनी दिलंय. महाराज कशाचं उदाहरण देतात माहिती आहे का, परमात्म्याला किंवा परमात्म्याचं हे ज्ञान कसं प्राप्त होतं आपल्या अंतरामध्ये भाव असल्यानंतर, आपलं अंतःकरण शुद्ध असल्यानंतर. ज्याप्रमाणे कर्तरी आवळा म्हणजे तळ हातावर एखादा आवळा घेतला तो आपला कसा सर्व बाजूंनी समान दिसतो का नाही, किंवा सर्व बाजूने आपल्याला तो नीट पाहता येतो, त्याप्रमाणे काय आपल्याला हरीसुद्धा सर्व बाजूनी नीट कळेल, सर्व बाजूनी समता. आता पहा, हा चिमटा माझ्या हातावर आहे, हा जर मी महाराजांच्या हातावर दिला तर महाराजांना काय करता येईल, ह्या चिमट्याला सगळीकडून असं पाहता येईल, बरोबर आहे का नाही. मग तसा जर आपला अंतरीचा भाव शुद्ध आहे असेल तर महाराज म्हणतात की करतरी आवळा तैसे हरी, करतरी आवळे तैसे हरी. करतळावर आवळा ठेवल्यावर जेवढा तो शुद्ध दिसतो, जेवढा तो जवळून दिसतो, तेवढा हरी काय होईल की आपल्याला दिसेल. पहा अजून एक आहे ना की ज्यांच्या मनामध्ये ज्यांचं पाप जास्त असतं किंवा पुण्य कमी असतं ना महाराज, त्यांना सुद्धा हे भाव त्यांच्या अंतरी जागू शकत नाही, किंवा त्यांना पण काय होऊ शकत नाही, महाप्रसाद गोविंद म्हणजे भगवंताचं नाव आणि संत किंवा वैष्णव यांच्या प्रति विश्वास होऊ शकत नाही. महाभारतातला श्लोक आहे की महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजन विश्वासो नैव जायते. ज्याचं स्वल्प पुण्य आहे, ज्याचं पुण्य कमी आहे, त्यांना महाप्रसादामध्ये, महाप्रसाद म्हणजे फक्त जेवण करण्याचा महाप्रसाद नाही बरं का महाराज, की पंक्तीला जेवायला बसलो आपण कुठं सप्ताह असेल तिथं, फक्त तोच महाप्रसाद नाही. महाप्रसाद म्हणजे काय की जेवण म्हणजे काय, शास्त्र असं सांगतं की जेवण कशाला म्हणायचं, किंवा भोजन कशाला म्हणतो, जे आपण बाहेरून आत घेतो त्याला भोजन म्हणतात बरं महाराज. आपण अन्न बाहेरून आत घेतो ना, त्याला आपण अन्नाचं काय म्हणतो, भोजन म्हणतो. आपण श्वास घेतो ते पण काय झालं, प्राणाचं भोजन झालं, म्हणजे श्वासाचं भोजन झालं. आपण कानामधून काहीतरी श्रवण करतो ना, पहिला काय दारवंट आहे, दुसरा समजा गुरुसेवेनंतर श्रवण हा दारवंट आहे. आपण कानामार्फत काय करतो, श्रवण करतो, म्हणजे बाहेरून आत काहीतरी घेतो ना, तर हे पण काय झालं, भोजन झालं. आपण डोळ्यांमार्फत जे बघतो ते सुद्धा डोळ्यांमधून केलेलं भोजन झालं. हा महाप्रसाद, हा सत्संगाचा महाप्रसाद, हा भजनाचा महाप्रसाद, हा परमेश्वराच्या दर्शनाचा महाप्रसाद. यामध्ये आणि परमेश्वराच्या नामामध्ये आणि संतांमध्ये, सत्संगामध्ये काय होत नाही की अशा लोकांचं ज्यांचं पुण्य कमी असतं, त्यांचा विश्वास बसत नाही, असं महाभारत आपल्याला सांगतं. म्हणून असं शुद्ध भाव जर आपल्या अंगी असेल तर कर्तळीच्या आवळ्याप्रमाणे आपल्याला हरी काय दिसतो, सर्वकडून पाहता येतो. आता पहा महाराज, याच्याकडे हा जो आवळा आहे ना कर्तळीचा, तर त्याच्याबद्दल दुसरा पुढे जाऊन थोडासा विचार केला ना. आता ही जी वस्तू माझ्या हातात आहे महाराज, ती आपण पहा नीट प्रकारे जर पाहून घेतली ना, आपल्याला माहीत आहे आता माझ्या हातावर काय आहे, ही वस्तू आहे बरोबर. आता मी मूठ बंद केली, आता सांगा माझ्या कर्तळावर किंवा तळ हातावरती वस्तू आहे का नाही, आहे ना. जरी आपल्याला दिसत नसेल तरी आहे. समजा सोन्याचा एखादा दागिना असतो बरोबर, सोन्याचा दागिना आपण पाहिला, तो एखाद्या डब्बीमध्ये बंद करून ठेवला, तर तो पाहिला तेव्हा पण होता आणि त्या डब्बीमध्ये बंद करून ठेवला तेव्हा पण आहे का नाही, तो का नाहीसा झाला नाही ना, फक्त तो आपल्या दृष्टिक्षेपातून दूर झाला महाराज. आपल्या दृष्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये काय आवरण आलं, आपण मगाशी पाहिलं ना, आवरण नावाचं काय होतं, अंतःकरणाचा दोष होता. हा आवरण आलं, पण तरी पण आपल्याला एकदा माहीत झालं ना की तो आहे, म्हणून तो डब्बीत जरी बंद करून ठेवला, एखाद्या तिजोरीमध्ये जरी बंद करून ठेवला, एखाद्या मोठ्या पेटीत जरी बंद करून ठेवला, किंवा तो जमिनीमध्ये गाडून जरी टाकला, आपल्याला माहीत झालं ना तो आहे म्हणजे तो आहे. तसं आहे महाराज. एकदा जर भाव आपला शुद्ध असेल ना महाराज, की तो देव आपल्याला साकार रूपामध्ये, पांडुरंगाच्या मूर्तीच्या रूपामध्ये, पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये दिसला, तरी पण तो आपल्याला आहेच असं वाटतं, आणि तो नाही दिसला तरी तो चराचरामध्ये आहेच अशी आपली काय होते, आपला भाव होतो, आणि आपल्याला काय होतं, ते ज्ञान प्राप्त होतं.
म्हणून कशी स्थिती प्राप्त होते की जहा देखो ता एक ही साहिब का दीदार, असं कबीरजी म्हणतात. म्हणजे जिथं पाहिलं तिथं काय होईल, मग त्या परमेश्वराचा दीदार म्हणजे परमेश्वराचं काय होईल, दर्शन होईल. परंतु थोडं अजून पुढे गेलं ना महाराज, थोडं पुढे गेलं ना की खरं तर परमेश्वर हा दिसतसुद्धा नाही आणि परमेश्वर हा काय नष्टसुद्धा होत नाही. कारण एकनाथ महाराजांचं प्रमाण आपल्याला माहीत आहे, जे जे दिसे ते ते नासे. म्हणजे जे जे दिसतं ते कसं असतं, नाशवंत असतं. म्हणजे परमेश्वर दिसला तरी तो न दिसल्यासारखाच आहे. आपण त्या दिवशी पाहिलं होतं की वेदशास्त्रांनी पुराणांनी काय केलं नाही की ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा. जरी परमेश्वर आपल्याला दिसला ना, तो पूर्ण स्वरूपाने दिसत नाही. वेदांना उपनिषदांना सुद्धा तो पूर्णपणे सांगता आला नाही. म्हणून आपण पाहिलं होतं शेषनागाचा अवतार त्यासाठी आहे की जी परमात्म्याची जी महती आहे ती जर आपण जे वर्णन करू शकले नाही उपनिषद, त्याला उपनिषदांनी म्हणलं की ते काय अजून शेष आहे, म्हणून हा शेषनागाचा अवतार आहे. तर तसा परमेश्वर दिसला तरी तो असत नाही आणि तो नाही दिसला तरी तो असतो, असा भाव आपल्या मनामध्ये जागृत झाला पाहिजे. आणि आपल्या भावामध्ये, आपल्या मनाच्या प्रेमामध्ये ही ताकद असते महाराज की परमेश्वर जिथं नाही असं वाटतं तिथंसुद्धा आपण त्याला प्रगट करू शकतो. चांगदेव 65 मधली दुसरी ओवी अशी आहे महाराज की प्रगटे तव न दिसे लपे तव तव आभासे, प्रगट ना लपला असे न खोमता जो. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना लिहून पाठवलं की तो प्रगट झाला तेव्हा पण तुला बरोबर तो दिसला नाही आणि तो लपला तेव्हा पण तो काय त्याचा आभास आपल्याला होऊ शकतो, त्याचा आभास आपल्याला होतो. मुळात परमेश्वर प्रगट ना लपला असे. तो परमेश्वर नाही प्रगटला नाही लपला, तो परमेश्वर नेहमी घनरूपाने वेगवेगळ्या रूपाने काय आहे, चराचरात कसा आहे व्यापलेला आहे. की अशी चांगदेव 65 फार गोड आहे महाराज. मी थोडीशी त्या दिवशी वाचत होतो. आपण त्याबद्दल नंतर हळूहळू आपण काय करू त्याच्यावर चिंतन करू. हां जवळ आहे परी भेटेना. हां, आणि त्यामध्ये अजून एक आहे की जेवी खूप इंटरेस्टेड आहे बरं का, आपल्याला लक्षात येईल अशी ओवी आहे की जेवी नाम मात्र लुगडे एरवी सूतची ते उघडे का माती मृग भांडे जयापरी. म्हणजे ज्याप्रमाणे आता लुगड्याची उदाहरण दिलं महाराजांनी, आपण या कपड्याचं उदाहरण घेऊ. हे कपडा दिसायला कपडा आहे महाराज, पण मुळात काय हे सूतच आहे ना महाराज. आणि सूतसुद्धा काय आहे, दिसायला सूत आहे, मुळात ते कापूसच आहे ना. आणि कापूससुद्धा नुसतं दिसायला कापूस आहे, त्याचं मूळ ते जे कापसाचं झाड असतं ते झाडच त्याचं मूळ आहे. आणि ते झाडसुद्धा नुसतं दिसायला झाड आहे, त्याचं मूळ हे पृथ्वीच आहे ना. पृथ्वीशिवाय तो झाड येऊ शकेल का, नाही. आणि पृथ्वी जे आहे, एक पृथ्वी काय पंचमहाभूतापैकी एक भूत आहे नाही का. आणि हे पृथ्वी नुसती दिसायला जरी पृथ्वी असती, त्याचं मूळ काय आहे, हे प्रकृती त्याचं मूळ आहे. आणि प्रकृती जी दिसते महाराज, ती प्रकृती नुसती दिसायला जरी प्रकृती असली तरी त्याचं मूळ काय आहे, परमेश्वर त्याचं मूळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मूळ कुठं जातं, परमेश्वराजवळ जातं महाराज. दुसरं उदाहरण काय देतात, का माती मृग भांडे. म्हणजे मातीचं काय आहे, भांडं आहे एक, किंवा एखाद्या धातूचं कुठलंही भांडं घ्या नाही का, तर तो मातीचं भांडं आहे, ते दिसायला त्याच्या आकारामुळं भांडं दिसते आपल्याला, तर मुळात मातीच आहे त्याच्यामध्ये नाही का. तसं प्रकृतीच्या चराचरामध्ये काय आहे की परमेश्वरच आहे असं महाराज सांगतात. आपल्याला याबद्दल डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. कधी चर्चा करायची आहे, सर्वाघटी राम देहादेही एक नाही का. त्यावेळेस आपण काय करूयात, यामध्ये सर्वाघटी राम कसा आहे त्याबद्दल आपण विचार करण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशी ज्यांची दृष्टी झाली महाराज की ज्यांना परमेश्वर चराचरामध्ये दिसतो, आणि अशी दृष्टी जर आपलीसुद्धा व्हावी असं वाटत असेल ना महाराज, की आपण साधनामध्ये कसं असलं पाहिजे, तत्पर असलं पाहिजे, साधनेमध्ये यत्न घेण्याची आपली तयारी असलं पाहिजे. म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की पारियाचा रवा घेता भूमीवरी आणि यत्न परोपरी साधन तैसे. आता पहा महाराजांचं विज्ञानाचा अभ्यास पहा महाराज किती होता त्या काळामध्ये महाराजांनी पाऱ्याची उपमा दिली बरं का. आता पहा यामागे विज्ञान खूप छान विज्ञान आहे बरं का. पारा जो असतो ना महाराज, तो एकमेव असा धातू आहे, तो आपल्या साधारण तापमानामध्ये, म्हणजे आपण नेहमी जे तापमान त्याला काय सायन्सच्या भाषेमध्ये रूम टेम्परेचर असं म्हणतात. म्हणजे साधारणतः जसं आपण टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरमध्ये तो पारा कसा असतो, द्रव रूपात असतो.
म्हणजे तो घन रूपात नसतो. आपण समजा आता ही वस्तू एखाद्या धातूची बनलेली आहे, हे कसं आहे, घन रूपात आहे म्हणून त्याला आपण उचलू शकतो, हात लावू शकतो. परंतु पारा कसा असतो महाराज, की आपल्या रूम टेम्परेचरमध्ये साधारणतः जे तापमान असतं त्याच्यामध्ये तो पारा द्रव रूपामध्ये असतो. म्हणून महाराज म्हणतात की पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. म्हणजे पारियाचा रवा म्हणजे तो पाऱ्याचा जर बिंदू जर जमिनीवर पडला घेता भूमीवरी, तर तो उचलण्यासाठी कष्ट लागतात महाराज. तो सहजासहजी उचलता येत नाही. कारण जसं पाणी पडलं समजा जमिनीवर, तो उचलता येईल का पाण्याचा थेंब? नाही ना महाराज. तसं तो पाऱ्याचा जो थेंब आहे तो जर जमिनीवर पडला ना महाराज, तो सहजासहजी उचलता येत नाही. कारण पारा द्रव रूपात असतो साधारणतः. फक्त असे काहीच ठिकाणी आहेत महाराज पृथ्वीवर बरं का, ज्या ठिकाणी पारा नेहमीच्या वातावरणामध्ये नेहमीच्या टेम्परेचरमध्ये कसा असतो, घनरूप असतो. त्याचं एक उदाहरण सर्वात मोठं पाऱ्याची जी शिवलिंग आहे, 250 किलोग्रॅमचं जो शिवलिंग आहे पाऱ्याचा, तो आपल्या इथं पारदेश्वर मंदिरमध्ये आहे. तो कशामुळे आहे? संतांची महती आहे महाराज. तो ज्या संतांनीच ती स्थापन केली ना, कोणतरी सरस्वती शंकराचार्य सरस्वती असं काहीतरी त्यांचं नाव होतं, की त्यांनी ती काय केली, पाऱ्याची जी पिंड होती ती स्थापन केली. आणि तो पारा तिथं घन स्वरूपात आहे रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा. आणि एरवी जर पाऱ्याला जर घनरूपात आणायचं असेल ना महाराज, की -38°C पाराला काय करावं लागतं, थंड करावं लागत असतं. म्हणजे हे तापमान किती झालं माहिती आहे का महाराज? आता परभणीचं तापमान 8°C आहे. आपल्याला एवढी थंडी वाजते. म्हणजे तो 0 होणार आणि पुन्हा मागं 38नं जाणार. एवढं जर तापमान कमी झालं ना महाराज, की माणसाचं रक्तसुद्धा गोठून जातं. एवढं त्या हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे, हां, तिथं जर बर्फ वगैरे पडला ना महाराज, एवढी तापमान कमी होतं की बस बघायचंच काम नाही. अशा स्थितीमध्ये सुद्धा आपले जवान काय करतात, तिथं बॉर्डरवर देशाचं रक्षण करतात. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे, मान राखला पाहिजे. आता ह्या आपल्याला विषय आला तर बोला भारत माता की जय. तर आपला मुद्दा सांगतो. आता मुद्दा काय माहिती आहे का महाराज, महाराजांनी असं का म्हटलं की पारियाचा रवा, पाऱ्याचीच उपमा का दिली, तर पारा जसा थंड करावा लागतो घनस्वरूपात आणण्यासाठी, मगच तो आपल्याला उचलता येईल जमिनीवर पडलेला, तसं जर आपलं विषयभोगात पडलेलं चित्त, विषयभोगात पडलेलं मन, या नश्वर सुखामध्ये संसाराप्रती पडलेलं जे मन आहे, जे चित्त आहे, जो अंतःकरण आहे, त्याला जर आपल्याला तिथून बाहेर काढायचं असेल महाराज, तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला थंड करावे लागेल. थंड करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल, शांत करावे लागेल मन आपल्याला. असं शांत करण्यासाठी काय केले पाहिजे, आपले यत्न करावे लागतील. मन कशानं शांत होईल हो महाराज? नारदजी एका ठिकाणी म्हणतात की संसार सागर तप्ता नाम योगो परम औषध. योग परम औषध आहे महाराज. योग कशामुळे प्राप्त होईल, की तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सर्वांना माहीत आहे की नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरी. त्यामध्ये महाराज म्हणतात की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी बसून एकाग्र होऊन आपण काय केलं पाहिजे, परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. आता पहा महाराज, नुसतं भजन नाही बरं का, ध्यान करणं महत्त्वाचं आहे बरं का. आपल्याला काही लोक असं म्हणतात की काय गरज आहे ध्यान करण्याची, काय गरज आहे ओंकारचं गुंजन करण्याची, काय गरज आहे प्राणायाम करण्याची. प्राथमिकता गरज नाही महाराज. प्राथमिकता ज्याला यायचं नाही तर अध्यात्मामध्ये, भक्तीमध्ये, त्याला गरज नाही. परंतु ज्याला आपली आध्यात्मिक प्रगती करायची असेल ना महाराज, ही एक वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याला आपली आध्यात्मिक प्रगती करायची असेल ना, त्यानं आपल्या श्वासावर लक्ष दिलं पाहिजे महाराज. ज्यावेळेस आपण निवांत बसलो असून ना, त्यावेळेस आपल्याला कधी काम नसेल ना महाराज, आपलं नेहमी आपल्या श्वासावर लक्ष असलं पाहिजे. म्हणजे बळजबरीनं श्वास घ्यायचा सोडायचा नाही. जसा नैसर्गिकरित्या श्वास चालू आहे, फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं महाराज. श्वास आत गेला बाहेर आला ना, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे महाराज. एक आहे ओंकारचं गुंजन. आपण पाहिलं मागे की ओंकारचं गुंजन कसं केलं पाहिजे, आपण सर्वांनी केलं पण होतं. त्यानंतर प्राणायाम आहे. आणि त्यानंतर जे श्वास आपण म्हटलो की श्वासावर लक्ष ठेवलं पाहिजे. श्वासमाला नावाचा एक प्रकार असतो, ज्यासाठी महाराज म्हणतात की, पुढे महाराज म्हणतात की उलट प्राणाचा काय अभंग आहे महाराज हरिपाठामध्ये, अजपाजपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार असे, नाही का.
तिथं महाराज आपल्याला सांगतात की हा अजपा जप आहे उलट प्राणाचा, ही श्वासोश्वासाची गिणती आहे. म्हणजे काय, आपण तिथे पण पाहणार आहोत, पण इथे सहज मी जाता जाता बोलून जातो की आपला श्वासावर लक्ष आहे आपलं, बरोबर. जसा नॅचरली, जसा नैसर्गिकरित्या आपला श्वास चालू आहे, तो श्वास आत गेला की परमेश्वराचं नाव घ्यायचं मनातल्या मनात. श्वास आत गेला विठ्ठल, श्वास बाहेर आला एक म्हणायचं, नाही का. किंवा आता ही श्वासोश्वासाची गणती जशी आपली ह्याच्यामध्ये जशी स्थिरता वाढेल, तशी सोहमची साधनासुद्धा आपण सुरू करू शकतो. की श्वास आत गेला सो, बाहेर आला हम. म्हणजे सोहमचा अर्थ काही, जो पांडुरंग आहे, जो परमात्मा आहे, तोच मी आहे. या दोघांमध्ये काही अंतर नाही. ही जी श्वासमाला आहे महाराज, हे कोणाचं साध्य होईल माहिती आहे का महाराज? याच्यामध्ये कोणाची जास्त गती होईल? ज्याचं इष्ट साध्य आहे किंवा ज्याचं इष्ट मजबूत आहे, त्याची ही जी साधना आहे त्याची तेवढी फलीभूत होईल. इष्ट मजबूत असणं म्हणजे काय? आपल्याला जो गुरूंनी, आपल्या सद्गुरूंनी जो मंत्र दिला आहे महाराज, तो मंत्र ज्या देवतेचा आहे, ती देवता म्हणजे आपली इष्ट देवता असते. पहा बरं महाराज. आणि त्या मंत्राचा आपण आपल्या सद्गुरूंनी जशी साधना सांगितली, जसा जप करायला सांगितला, तसा तेवढा जसा जसा जास्त आपला जप होईल महाराज, तेवढं आपलं इष्ट मजबूत होईल. त्याचे फायदे काय आहेत महाराज ही साधना केल्याचे? की थोड्याशा दुःखानं आपलं मन दुःखी नाही होणार. थोडंसं काही जर झालं ना महाराज, आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे सर्वात मोठं मूळ कारण काय महाराज दुःखाचं? की हेच मूळ कारण आहे की थोडं काय झालं की आपण घाबरून जातो, नाही का. थोडं काय झालं की आपण दुःखी होऊन जातो. थोडंसं काहीतरी झालं की आपण आनंदी होऊन जातो. आणि सुखभोगामध्ये काय होतं, व्याप्त होऊन जातो. तिथं आपण काय जातो, अडकून जातो. यानं हा फायदा होईल महाराज. थोड्याशा दुःखानं आपण दुःखी नाही होणार. थोड्याशा सुखाने आपण एकदम काय लोभून जाणार नाही जाणार, किंवा आपला लोभ नाही वाढणार. आणि त्यामुळे काय होईल, आपल्याला ती अध्यात्माची जी प्रगती होईल, जे आपलं आत्मसुख आहे ते यायला लागेल. आणि एकदा ते आत्मसुखाची चव एकदा चाकली ना माणसाने महाराज, की त्या नंतर एकदा परत दुःखाची त्याला स्पर्श नाही दुःखाचा. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की आम्हाला काय नेहमी सुखाचा सुकाळ आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगामध्ये. असं सुखाचा सुकाळ आपल्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि हे कोणामुळे प्राप्त होईल? जसं मी म्हटलं की सद्गुरूंनी जे दिलेली साधना जशी जशी आपण वाढवू, तसं तसं काय होईल, आपलं इष्ट मजबूत होईल. म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. पहा महाराज, की महाराज निवृत्तीनाथांना निर्गुण म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्ञानदेव महाराज आपल्याला असं सांगतात की आपले जे सद्गुरू असतात त्यांना आपण देहभावाने त्यांच्याकडे नाही पाहिलं पाहिजे, त्यांना एक देह म्हणून नाही पाहिलं पाहिजे. ज्याची सद्गुरूंमध्ये देह भावना झाली महाराज, तो मायेमधून कधीच उतराई होऊ शकत नाही, व मायेमधून कधीच तो पार निघू शकत नाही. आपल्या सद्गुरूंना निराकार निर्गुणच आपण मानलं पाहिजे. त्याच्यामुळे शास्त्रसुद्धा सांगतं की सद्गुरू कसे आहेत? अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन सत तस्मै श्री गुरुवे नमः, असं शास्त्र पण आपल्याला सांगतं. पहा आता शेवटचे अजून आपल्याला फक्त 5 मिनिट घ्यायचे आहेत बरं का. आपल्याला आपल्या हरिपाठामध्ये पहिल्यांदाच निवृत्तीनाथ महाराजांचं नाव आलं या अभंगात, नाही का महाराज. थोडंसं आपण निवृत्तीनाथ कसे होते, निवृत्तीपासून निवृत्तीनाथ कसे झाले, निवृत्तीनाथाला गुरुपद प्राप्त कसं झालं, याचा थोडासा प्रसंग आपण विचारात घेणार आहोत. काय झालं महाराज, एकदा विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब आणि त्यांचे 4 लेकरं हे जे होते, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, हे 4 लेकरं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेले. अनेक दिवस तिथे वास्तवाला होते. ते त्यांचं रोजचा असा दिनक्रम होता महाराज की कुशाव्रताचं स्नान करायचं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन करायचं आणि ब्रह्मगिरीची करायची, प्रदक्षिणा करायची. एक दिवस असं झालं महाराज की त्यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू केली आणि एवढ्यात एक महाकाय वाघ आला तिथं, माहिती आहे का महाराज. त्यांच्या वाटेमध्ये त्यांना महाकाय वाघ आला. वाघानं डरकारी फोडली आणि हे जे 4 लेकरं आणि 2 मायबाप, हे जे 6 जण होते महाराज, 6 जण 6 दिशेला पांगले. त्या वाघाच्या भीतीनं काय झालं त्यांना काही कळालं नाही. 6 जण 6 दिशांना पांगले आणि सगळे पळत सुटले. शेवटी असं झालं 5 जण एकत्र आले महाराज, परंतु निवृत्तीनाथ काही त्यांच्याकडे आले नाहीत. निवृत्तीनाथ मात्र त्यांना सापडणं गेले. निवृत्तीनाथ कुठं गेले होते की ते पळत अंजनी पर्वताच्या एका गुहेमध्ये शिरले.
निवृत्ती महाराज काय झाले, एका गुहेमध्ये शिरले, अंजनी पर्वतामध्ये. जसे ते गुहेमध्ये शिरले महाराज, त्या गुहेमध्ये त्यांना एक साधू दिसले, गहिनीनाथ महाराज, बरोबर. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, नाही का. त्यांना एक साधू दिसला. त्यांचे अवतार कसा होता माहिती का महाराज, लांबच्या लांब त्यांच्या जटा वाढलेल्या, हातामध्ये करमंडोल असलेले, त्यांच्या गळ्यामध्ये अनेक अशा रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा, आणि डोक्यावर मोठाच्या मोठा असा गंध लावलेला, असे गहिनीनाथ महाराज दिसले. आणि त्यांना पाहूनच ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराजांच्या मनात गुरु हेच आपले गुरु आहेत अशी भावना निर्माण झाली महाराज. तुलसीदास महाराज त्यांच्या रामचरित मानसमध्ये खूप छान असे पद लिहितात बघा गुरूंबद्दल. तुलसीदास महाराज लिहितात की बंध गुरुपद कंज कृपा सिंधू नर रूप हरी, महामोहतम पुंज जासू बचन रबी कर्णिकर. महाराज म्हणतात की गुरूंचे पद मी वंदन करतो. आणि गुरु कोण आहेत की साक्षात कृपा सिंधू नररूप हरी, नररूपात आलेले हरीच आहेत. आणि त्यांच्या चरणावर मी जर वंदन केलं तर काय होईल महाराज, की महाराज म्हणतात महामोहतम पुंज जासू बचन रबी कर्णिकर. म्हणजे महामोहाचा जो पुंज आहे तो माझ्या हृदयातून काय होईल, निघून जाईल. अशा प्रकारे निवृत्तीनाथांच्या सुद्धा हृदयात अशी भावना निर्माण झाली महाराज. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी गहिनीनाथांच्या चरणावर दंडवत प्रणाम केला महाराज. गहिनीनाथांच्या चरणावर नतमस्तक झाले. आणि निवृत्तीनाथांच्या पुढे आता हे पण पहा, मी इथे ना महाराज वक्तृत्वाचा वक्ता असल्याचा अधिकाराचा उपयोग करतो बरं का महाराज. तिथं खरंच असं झालं होतं हे मला माहिती नाही, परंतु निवृत्तीनाथ महाराजांनी जे जे केलं नाही महाराज, त्याच्यावरून मला असं वाटतं की त्यांच्या हृदयात हीच भावना उत्पन्न झाली असेल. रामचरित मानसमध्ये पुढे गोस्वामी तुलसीदासजी लिहितात की बंधव गुरुपद पदुम परागा, सुरुची सुबास सरस अनुरागा, अमिय मुरीमय चूरण चारू, समन सकल भवरुज परिवारू. तुलसीदासजी खूप सुंदर लिहितात महाराज. तुलसीदासजी लिहितात की बंधव गुरुपद, सुरुवातीला लिहितात की बंधव गुरु म्हणजे पहिलं तर गुरूंना वंदन आहे, त्याच्यानंतर बंधव गुरुपद, गुरूंच्या चरणाला वंदन आहे. आणि ह्याच्या पुढे महाराज जातात आणि म्हणतात की बंधव गुरुपद पदुम परागा, म्हणजे गुरुच्या चरणाला लागलेली जी धूळ आहे, परागा म्हणजे गुरुच्या चरणाची पद परागा, जे धुळीचे कण आहेत जे गुरूंच्या चरणापासून आलेले आहेत त्यांना सुद्धा वंदन, असं महाराज म्हणतात. असं महाराज निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलं, गहिनीनाथांना साष्टांग प्रणाम केला महाराज. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं काय झालं महाराज माहिती आहे का, निवृत्तीनाथाला आत्मबोधाची प्राप्ती झाली. आणि असं म्हणतात की निवृत्तीनाथ महाराज तिथं 7 दिवस राहिले त्या गुहेमध्ये. आणि 7 दिवस इकडे त्यांचे मायबाप, त्यांचे 3 भावंड निवृत्तीनाथ महाराजांच्या आपल्या कुटीमध्ये काय करू लागले, प्रत्येक वाट बघू लागले. निवृत्तीनाथ महाराज आता येतील तेव्हा नंतर येतील अशी वाट पाहू लागले महाराज. आणि जसं महाराज म्हणतात की अमिय मुहरीमय चूरण चारू, सकल समन सकल भवरुज परिवारू. हे भवरुज परिवारू महाराज म्हणतात ना की भवाचा परिवार. आता पहा की भवाचा परिवार कोणता असतो, हे जे सगळे काही विकार आहेत ना महाराज, काम क्रोध मोह मद मत्सर अहंकार, हे सगळे विकार म्हणजे काय आहे की ह्या भवरोगाचा परिवार आहे. ह्या सर्व भवरोगाचा परिवार नष्ट होतो महाराज. असे हे गुरुच्या चरणाची महिमा तुलसीदासजी महाराज म्हणतात की अमिय मुहरीमय चूर्ण चारू. ज्याप्रमाणे आता आयुर्वेदामध्ये बरं का, आपण आता चूर्ण खात नाहीत, आयुर्वेदामध्ये काय उपाय आहे की एखादा आजार जर दूर करायचा असेल काय करतात की चूर्ण खातात. म्हणजे चूर्ण असतं हे गुरुपदाची रज आणि गुरुची सेवा, हे असं चूर्ण आहे म्हणतात महाराज, ज्याच्यामुळे हा पूर्ण भवरोग तर नष्टच होईल, पण भवरोगाचा हा जो पूर्ण परिवार आहे तो नष्ट होईल. असा निवृत्तीनाथ महाराजांचा पूर्ण भवरोगाचा परिवार नष्ट झाला. आणि निवृत्ती नुसते राहिले नाथ, निवृत्तीनाथ झाले. त्यांना हे गुरुपरंपरेचं नाथ नावाचं उपाधी लागली. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, आणि हेच ज्ञानदेवासार चोजविले. निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या कुटियाकडे गेले, सर्वजण त्यांची वाटच पाहत होते. आणि विठ्ठलपंतांना दुरूनच आपला मुलगा येताना दिसले. कोण? निवृत्ती महाराज.
परंतु विठ्ठल पंत महाराज ज्ञानी होते. त्यांनी निवृत्तीनाथांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहूनच ओळखलं की आता हे नुसते निवृत्ती राहिलं नाही, आता माझा हा नुसता निवृत्ती नाही राहिला, हे निवृत्तीनाथ झालेत. आणि दुसरा एक कोणी जर ओळखला असेल तर ज्ञानदेव महाराजांनी ओळखले हा नुसता माझा निवृत्ती दादा नाही राहिला, तर हे माझे गुरु आहेत आता, आणि हे निवृत्तीनाथ झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज कुटियाच्या बाहेर गेले आणि निवृत्तीनाथांच्या चरणावर मस्तक टेकवलं. महाराज, मला असं वाटतं की ज्ञानदेव महाराजांच्या जर हृदयामध्ये त्यावेळेस कुठली भावना असेल तर पुढे रामचरितमानसमध्ये वर्णन येतं की सुकृती संभूतन विमल विभूती मंजुल मंगल मोद प्रसूदी जनमन मंजू मुकुल मल हरणी किये तिलक गुण गण बसकरणी. महाराज म्हणतात सुकृती तन विमल विभूती, ह्या गुरूंचे जे चरणरज आहेत महाराज, त्याच्या प्रतापानं काय होईल की हे जे तणाप्रती, ह्या शरीराप्रती जी आसक्ती आहे ती काय होईल, तात्काळ दूर होईल. आणि मंजुल मंगल मोद प्रसूती म्हणजे काय महाराज, जन्म देणे. आई आपल्याला जन्म देत असते, परंतु गुरूंचे जे पद असतं, गुरूंची जी सेवा असते, गुरूंची जी भक्ती असते महाराज, ती आपल्या मंजुल मंगल मोद प्रसूती, आपल्या मंगळाला म्हणजे आपल्या हिताला जन्म देत असते, आपल्या कल्याणाला जन्म देत असते. आणि जनमन मंजू मुकुल मल हरणी, आपल्या हृदयाचं जे मल आहे, मग असे आपण पाहिलं विचारसागर ग्रंथामध्ये अंतकरणाचे 3 कुठले आवरण होते महाराज. एक पहिला मल आवरण होता, विक्षेप आणि आवरण. मल, विक्षेप आणि आवरण हे अंतकरणाचे 3 दोष. महाराज म्हणतात की हे अंतकरणाचा जो मल आहे तो काय होतो की हरणी, गुरु काय करतात त्याचं हरण करून घेतात. आणि नंतरचं जे पद आहे महाराज, ह्याच्यावरून आपल्याला नक्की लक्षात येईल की महाराजांच्या हृदयात हीच भावना असली पाहिजे. महाराज तुलसीदासजी लिहितात की गुरुपद नख मणिगण ज्योती, श्री गुरुपद नख मणिगण ज्योती, सुमिरत दिव्य दृष्टी हिया होती, दलन मोहतम सोस प्रकाशू, बडे भाग उर आवई जासू. आता पहा महाराज, हे जे पद आहे ना, श्री गुरु पदनख मणिगण ज्योती, सुमिरत दिव्य दृष्टी हिया होती. गोस्वामी तुलसीदासजी असं म्हणतात की गुरूंच्या चरणाचं नुसतं ध्यान जरी केलं तरी माणसाला दिव्यदृष्टी प्राप्त होते. आणि दिव्यदृष्टी कशाची, ज्ञानाची दृष्टी प्राप्त होते. आता हाच भाव भगवान महादेव गुरुगीतेमध्ये म्हणतात की यस्य स्मरण मात्रेण यस्य स्मरण मात्रेण, म्हणजे त्याच्यात असं आहे महाराज की त्याचं नुसतं ध्यान केलं, हे वेगळा श्लोक आहे. आणि हा जो गुरुगीतेतला आहे ना तो वेगळा श्लोक आहे महाराज. की महाराज म्हणतात की महादेव म्हणतात की गुरूंच्या नुसत्या चरणकमलांच्या ध्यानानेच, त्यांना आठवण केल्यानेच नुसतं काय होतं की शिष्याला सर्व प्रकारच्या विद्येचं काय होतं, प्राप्ती होते. सर्व प्रकारच्या विद्येची त्यांना आठवण होते, सर्व प्रकारची विद्या त्याला प्राप्त होते. आणि आपल्या सर्वांना ओवी पाठ आहे. महाराज असं म्हणतात त्या ठिकाणी की माझ्या गुरूंच्या चरणाचं जर नुसतं ध्यान जरी केलं तरी जयाची करिता स्मरण, होय सकळ विद्येचे अनुसरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. बरोबर आहे, सारखंच आहे का ना महाराज. बघा, एका ठिकाणी कोण म्हणतात, भगवान महादेव म्हणतात, एका ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, आणि एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की जयाचे करिता स्मरण, होय सकळ विद्येचे अनुसरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. म्हणजे कशाचे स्मरण, गुरुचे स्मरण नाही, ते नमस्कारोनी आता म्हणजे गुरुच्या चरणाचं स्मरण केल्यावर शिष्याला काय होतं, सर्व विद्येची काय होते, प्राप्ती होते. आणि म्हणून महाराज म्हणतात की सद्गुरूंना काय केलं, निवृत्तीनाथ जे निर्गुण आहेत, निराकार आहेत आणि माझ्यासाठी सर्वत्र व्याप्त आहेत, अशा गुरूंनी काय केलं की दिधले संपूर्ण माझ्या हाती. हे जे काय ज्ञानाचा भंडार आहे की सद्गुरूनं काय केलं, माझ्या हातामध्ये दिलाय. आणि तोच ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज की ज्ञानेश्वरीमधून, अमृतानुभवामधून, चांगदेव 65मधून, हरिपाठामधून महाराजांनी तोच आपल्या सर्वांना देव केला. बरं महाराज, म्हणून गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा आणि ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणून महाराज आपण सर्वांनी म्हटलं पाहिजे, काय म्हटलं पाहिजे, हरिपाठाच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी सर्वजण म्हणा, मोठ्याने म्हणा, हरिमुखे 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 म्हणा.
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी बोला पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अशा प्रकारे आपण 12व्या अभंगाचा हरिपाठातलं चिंतन केलं आहे महाराज. कदाचित आज थोडासा 10 मिनटं जास्त वेळ घेतला आपण, त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. क्षमा करायला आणि जर तुम्हाला ह्यातलं काही चांगलं वाटलं असेल, हा माझा गुरूंचा ज्ञानप्रसाद आहे. महाराज एकतर फुकट घ्यायला तर पुन्हा 10 मिनिट एक्स्ट्रा घेते उलट यांच्याकडून काही जास्त घ्यायला पाहिजे. आणि जे काही चांगलं वाटलं ते माझ्या गुरूंचा ज्ञानप्रसाद आहे आणि आईवडिलांची शिकवण आहे. आणि तुम्हा सर्वांचं काय आहे तो महती आहे की तुम्ही असं म्हणून सुद्धा मलाच मोठेपण देतात. खरं मोठेपण तुमच्या अंगी आहे महाराज. प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती आहात. तर आणि काही जर चुकलं असेल, काही चूक यातून निघालेला असेल तर माफ करा आपला लेकरू म्हणून. सर्वांनी पसायदान म्हणूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तो शोणी मज द्यावे प्रसाद जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते राहो प्राणी जात वर्षवत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन सर्व ही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी म्हणजे जो आदि पृथ्वी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवा विजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान कसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. बोला पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.